आता आजी वांगी किसणीने किसून काय बनवताय ते पाहू. पण जे बनवताय ना ते एकदम मस्त आणि चटपटीत असं लागणार आहे. मोजक्या साहित्यात मोजक्या भांड्यात आजी काय बनवताय ते आपण पाहू. वांगे म्हणजे पहिल्यांदीच असं बघत असेल का वांगे किसून काय बनवताय आणि ते होतं तेच एकदम चटपटीत. पण वांगे स्वच्छ आणि जेवढे आपल्याला वांगे किसायचे तेवढे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये आजीने धुवायला सांगितले होते. मग मी ते वांगे स्वच्छ असे धुवून घेतलेले मिठाच्या पाण्यात. आता आणि हे जे साहित्य घेतलेलं आहे, आता वांगे कापल्यानंतर ते पाण्यात नाही टाकले की ते लगेच काळे पडत्या. म्हणून वांगे आपण थोडंसं मागं किसायचे ठेवू आणि आधी आपण आजी काय बनवताय ते पाहू. आता आजीने तवा ठेवायला लावलेला आहे. तवा ठुरायवर गॅसवर तवा ठुराय. आता तेल टाकी ते बस काय एवढं. बस. आता आजीने पोळी टाकायला लावलेली 1 चमचा. टाकी ते लसूण टाकायला लावला आजीने तो आपला जो लाल लसूण असतो तो कापून घेतला आणि मग हातावर सोळा म्हणजे सोळा पण नाही लागला. आणि मिरच्या टाकू ना. आता मिरच्या टाकी ते आता मिरच्या टाकल्या. आता मिरच्या टाकलेल्या आहे. उडती. आता कांदा टाकी ते ना. आता लसूण कांदा टाकी ते. लसूण मिरच्या लाल झाल्यानंतर आता मिरच्या लसूण टाकला. आता कांदा टाकलाय. आता कांदा रास गरज होऊन द्यायचे. आता कांदा आजीने चांगला लाल असा भाजून घ्यायला लावलेला आहे. भाजून म्हणजे तेलात तळून. आता वाटण टाकी ते. आता वाटाणे टाकायला लावलेले आजीने टोमॅटो टाकण्याच्या आधी म्हणजे थोडेसे ते कांद्यामध्ये शिजल्या जातील. वल्ला वाटाणा टाकलेला आहे. सध्या वल्ला वाटाणा जास्त येतो. आता मीठ टाकी ते ना. मीठ टाकायला लावलेले म्हणजे तो वाटाणा आहे तो शिजला जाईल. वाटाणा पण छान असं शिजत आहे कांद्यासोबत. टमाटर टाकू का आता. आता टमाटर टाकी ते ना. टमाटर पण टाकून घेतले आजीने. मसाले टाकून घ्यायचे सुके मसाले. आता आजी काय काय सांगते ते टाकायला पाहू. लाल मिरची टाक ना. मिरची टाकायला चटणी टाकली. धना पावडर आजी म्हणतात थोडीशी. आणि एकदम थोडासा एकदम एवढासा असा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. चव येण्यासाठी फक्त आजी चवीला फक्त थोडा कांदा लसूण मसाला टाकायला लावला आजीने. धनापूड कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट, हळद एवढेच मसाले टाकायचे. आता निम्मी कोथिंबीर टाकली आणि मी तशीच ठेवून दिली. आता याचा गॅस बंद केलेला आहे. मी मसाला बनवून ठेवला. आजीने आता थोड्या वेळ गॅस बंद केलेला आहे. आता जेवढे वांगे किसायचे तेवढे मागचे वांग्याचं जे देठ आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता वांगे किसते आजी. आता वांगे किसून घेते ना. वांगे किसण्याआधी स्वच्छ धुतलेले. आता अशा पद्धतीने
वांगे किसून घेतले. एक वांगं किसलेलं आहे. आता आपल्याला जेवढं बनवायचं तेवढेच वांगे किसून झालेले आहे. आता मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे. मसाला बनवला होता त्याचा. डबे किसते आजी आता. वांगे लगेच काळे पडत्या म्हणून हे वांगे ऐकत्या वेळेस आजीनी किसायला लावलेले. पण आपल्याला काही हाती पाण्यात टाकता येत नाही. आता मसाला झालेला आहे. आता हा मसाला या वांगे किसून झालेले आहे आणि मसाला पण झाला आहे. आता हा जो किस आहे तो या मसाल्यामध्ये टाकून मस्त एक जीव होईल असं हलवायला लावला आजीने. आणि खूप मस्त असं दिसतंय आणि खायलाही एकदम चविष्ट, साधी, सोपी. त्याला थोडंसं फक्त तेल टाकायचं आहे, थोडंसं जास्त. आजीने थोडंसं तेल टाकायचं जास्त. त्याला थोडं तेल टाकायचं जास्त. नको काय नको. आता आजी म्हणे मग मगाशी टाकलंय नंतर. मग आता नको टाकू. टाकताना आजीने 2 चमचे तेल टाकायला लावलं होतं मला. असं हलवून झालेलं आहे. मला एक वाफ काढून घेतली आजीने. कोथिंबीर टाकून तेवढी हा टाकी ते शिजत ना थोडं. हा ते वांग्याचं तिथं ना. आता आजीने झाकण ठेवायला लावलंय. आजीने वांगे शिजवण्या तो किस केलेला आहे पण तो शिजण्यासाठी 2-3 मिनटं थोडीशी वाफ द्यायची कमी गॅसमध्ये. आजीने वाफ द्यायला लावलेली आहे आणि झटपट आयत्या वेळेस वांग्याची वाफ आलं ना. जास्त वेळ नाही, फक्त 1-2 मिनिटं. कारण वांगे घेतानीच कवळे असे वांगे घेतलेले. जास्त मोठे वांगे नाही चालायचे आहे ना याला. आजी म्हणे बिया ज्या वांग्यात असेल ना ते असं टस लागून खायला म्हणून आजीने मग कवळे वांगे घ्यायला लावले ते किसायला. झाकण काढलंय आणि त्यातले वाटाणे शिजले आणि वांगा पण शिजल. वांगे टाकले. मस्त असं झालेलं आहे. मस्त दिसतंय. आता ही जी शिल्लक कोथिंबीर ती टाकून देते त्याच्यात. त्याने आणखीनच चव वाढेल.